हाय गाईज, माझ्या या हॅपी लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत आणि पौष्टिक नाचणीचा डोसा. हा डोसा अवघ्या 15 मिनिटात तयार होतो. यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी नाचणीचे पीठ, अर्धी वाटी तांदळाचे पीठ कुरकुरीतपणासाठी, अर्धी वाटी बारीक रवा, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 किंवा 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडे जिरे आणि कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार. डोसा भाजण्यासाठी तेल, पाणी पीठ पातळ करण्यासाठी. रेसिपी सुरू करण्याआधी माझ्या चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग पाहूया कुरकुरीत नाचणीचा डोसा कसा बनवायचा. एका मोठ्या भांड्यात नाचणीचे पीठ, तांदळाचे पीठ आणि रवा घ्या. त्यात थोडे थोडे पाणी घाला. गुठळ्या होऊ न देता पातळसर मिश्रण बनवा. हे पीठ ताकाप्रमाणे पातळ असावे. पिठामध्ये चिरलेला कांदा, मिरची, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मीठ घाला आणि हे मिश्रण चांगले ढवळून घ्या. पीठ 15 ते 20 मिनिटे तसेच झाकून ठेवा. आता तवा चांगला तापवून घ्या. त्यावर थोडेसे तेल लावा. बाउल मध्ये पीठ ढवळून पळीने बाहेरच्या बाजूने कडांपासून आतल्या बाजूला पीठ ओता. कडेने थोडेसे तेल सोडा. झाकण ठेवून मंद आचेवर डोसा चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. हा डोसा नारळाच्या चटणी सोबत गरमागरम सर्व करा. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर. पुन्हा भेटूयात अशा छान छान खमंग रेसिपी सोबत.